कसं आहे भैया, जरा टोळी पण आम्हाला असं घालवायला आली जसं काय आता 4-5 दिवस नाही 10-15 दिवसच जाणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा सकाळ जरा मुंबईला आलो होतो. इथं जरा लोकल चक्कर मारावं लागते. एक दिवस जरा मुंबईला जाऊन यावं लागतंय. डायरेक्ट दुपारी उठलो होतो त्यामुळे अशी गरम होत होतं, बेकार एकदम काम झालं. म्हणलं जरा बाहेर पण मार्केट मधून जाऊन यावं लागतंय. आता कपडे पण काय आणले नव्हते. आता 2 दिवस मुक्काम ठोकायचा विचार चालू आहे. आता म्हणलं कपडे बी खरेदी करायला जावं लागते, जरा मार्केट मधून आणावं लागतात नवीन कपडे. कसं आहे भैया, भर चौकात एकदम आराम करत बसतं रे. गँग बघितली डायरेक्ट 3 पायाच्या वाहनात बसून म्हणलं आता जरा मॉल गाठावं लागते आपल्याला. से भाई आता जरा मॉल मध्ये खरेदी, कंपनीचे कपडे घेऊन आलो. जरा खरेदी करावं लागते. कसं आहे भाऊ, आता जरा उन्हाळ्याचा त्रासले बेकार वाढला त्यामुळे फॅन बिन वगैरे ताबामध्ये लावला होता. मॉलमध्ये आल्यावर पॅन्ट आणि एक शर्टाचं नियोजन लावावं लागत होतं. भाऊला म्हणलं एक आता घ्यावं लागते आपल्याला. हे पास केलंय ब्लॅक कलर मध्ये. कपड्याचं बिल केलं भैया, म्हणलं आता जावं लागते आपल्याला कपडे घालून इथूनच. कपडे घेऊन म्हणलं आता घरी जावं लागते, नाही तर आपल्याला बेकार काम होईल. इथं उन्हाचा असा तडाखा वाढला होता, काहीतरी थंड पण घ्यावं लागणार आहे आपल्याला. आता कुठंतरी लाईटीचा जिना चालू दिसला आम्हाला. इथून खाली जायचं, आता लाईटी जिन्याने जावं लागतंय. पिशवीमध्ये जुनी कपडे भरल्यात. आता लोकांना वाटतं इथून नवीन कपडे घेऊन चाललाय भरून, पण आता इथून डायरेक्ट कपडे घालून चाललो होतो. नात करतो का भैया, यावं लागते. असं या ऊन करायचं, असं ऊन लागत होतं. म्हणलं आता गॉगल घालून इथं जावं लागते आपल्याला रसबीस प्यायला. कसं आहे भैया, इथं नारड्याला कुलूप लावलं होतं बोकड्या भाऊच्या. आता बोकड्या भाऊ कुठं पळून जाईल. कसं आहे भैया, घुंगराचा आवाज आला म्हणजे आपल्याला जावं लागतंय उन्हाळ्यामध्ये. तिथं एक पॅक मारावं लागतंय रसाचा एकदम चिल्ड मध्ये. भाऊला म्हणलं काढायला चालू करतो रस. भाऊने बी 2 ऊसाच्या कांड्या टाकल्यात डाबामध्ये. तर रस काढून डायरेक्ट भाऊने ग्लास घेऊन आला माझ्याकडे. म्हणलं आता ठेव भाऊ इथं मस्त पैकी, आता घेतो आनंद त्याचा. कसं आहे भैया, उन्हाळ्यात रसाची काय पर्याय नाही. एकदम 2-2 ग्लास 3-3 ग्लास वाढावं लागतात. लोक थंडगार बिअर पित असं उन्हाळ्यात, पण आपण तसं काही विषय नाही. आपण फक्त रस पितोय पॅक लागा के. कसं भैया, डोंगरावर राहतोय म्हणलं डोंगराचा विषय हाड आहे. जरा वरती पण गार लागते. आता इथं भाऊ जरा आपला आलता बादचा जरा आवाज काढून दाखवतोय, तुम्ही पण ऐका. आणि आता हेल्दी कोंबड्याचा काढ. भैया कलाकार आपला च भैया. आज जरा बाकरचं नियोजन जरा चुलीवर आहे. जरा फायनलचा सामना आहे भैया 2 टीम मध्ये. जरा नियोजन बेकार केलेले आपण. आबा नाद केलाय भैया, व्हायला नाही गेला. आता 50 झाले, अजून 50 करावं लागते तुला. सर भैया एवढं आता खेळायचं म्हणलं, आता आपण फायनल 100% जिंकणार आहे, यात काही वाद नाही. भैया नाद करतो का भारताचा कुठं टॉपच्या बल्लेबाजाने या ठिकाणी 50 रन केले होते दोघांनी पण. असंच लढत राहिलं तर आज 300 रन पण व्हायचे, काही कमी होणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नसेल लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.